नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेत राहा, आनंदी राहा. ठीक आहे, तर आपण या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 सॉल्व करणार आहोत. सेट्स हा तुमचा मॅथ्स पार्ट 1चा चॅप्टर फर्स्ट चालू आहे. ओके, त्याचा आज हे 7वं लेक्चर आहे. तर हा प्रॅक्टिस सेट मी इथं सॉल्व करून देतो, तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. ओके, सो लेट्स सी फर्स्ट क्वेश्चन. इफ ए इज इक्वल टू, ए हा एक सेट आहे, ए बी सी डी ई असे त्याचे इलेमेंट आहेत. त्यानंतर बी हा एक सेट आहे, त्याचे सी डी ई एफ असे इलेमेंट आहेत. ओके, सिमिलरली सी आणि डी असे सेट आहेत. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अँड विच आर द फॉल्स. सो खालीलपैकी कोणती स्टेटमेंट, एक 6 स्टेटमेंट दिलेत, तर कोणती स्टेटमेंट ट्रू आहेत आणि कोणती स्टेटमेंट फॉल्स आहेत हे तुम्हाला सांगायचं. सो लेट्स सी फर्स्ट, सी इज सबसेट ऑफ बी. सी हा बीचा सबसेट पाहिजे, याचा अर्थ सीतले सगळे इलेमेंट बी मध्ये असायला हवेत. सो सी मध्ये कोण आहे? बी आणि डी. हे बी आणि डी ह्या बी या सेटमध्ये आहेत का? नाही, यामध्ये बी नाही आहे. ओके, सो स्टेटमेंट फर्स्ट आहे ते कसं आहे, ते चुकीचं आहे. मी फक्त इथं जस्ट सुरुवातीला क्रॉस करून ठेवतो. त्यानंतर नेक्स्ट, ए सबसेट ऑफ डी. बघा, ए हा डीचा सबसेट पाहिजे, याचा अर्थ एतले सगळे एलिमेंट डी म्हणजे डी मध्ये पाहिजेत. तर सुरुवातीला ए बी सी डी हा तर 5 एलिमेंटचा सेट आहे, हा तर 2च आहे. बघूनच तुम्हाला वरून कळते की हे स्टेटमेंट सुद्धा फॉल्स आहे. नेक्स्ट, डी इज सबसेट ऑफ बी. डी हा बीचा सबसेट आहे. डी मध्ये कोण कोण आहे? बघा, ए आणि ई. सो इथं ए नाही आहे, याचा अर्थ हे सुद्धा स्टेटमेंट फॉल्स आहे. नेक्स्ट, डी इज सबसेट ऑफ ए. डी इज सबसेट ऑफ ए. डी मधले सगळे एलिमेंट येत आहेत का? आहेत, ए आणि ई, ए आणि ई आहे. सो हे स्टेटमेंट ट्रू आहे. नेक्स्ट, बी सबसेट ऑफ ए. बी इज सबसेट ऑफ ए. बी मधले सगळे एलिमेंट बघा, सी डी ई एफ. नाही, एफ नाही आहे इथं, तर हा सुद्धा नाही. नेक्स्ट, सी इज सबसेट ऑफ ए. सी मधले बी आणि डी, बी आणि डी आहे. सो हा सुद्धा सबसेट आहे. समजलं का? सबसेट म्हणजे याचे सगळे इलेमेंट हे या पुढच्या सेटमध्ये असायला हवेत. ओके, सो इथं तुम्हाला आन्सर काय मिळालं? हिअर स्टेटमेंट 4th and 6th. 4 and 6 are true. Okay, and statements first, then second, then third, then 5th. 1 2 3 3rd 4th ने 5th. ओके, ठीक, आर फॉल्स. समजलं? ठीक, तर हे तोंडी सोडवायचंच आहे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन 2. क्वेश्चन 2 बघा, इथं मी पूर्ण लिहिलेलं नाही, रीड करतो मी. टेक अ सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20 ॲज अ युनिव्हर्सल सेट. एक सेट घ्यायचा जो युनिव्हर्सल सेट आहे, तो नॅचरल नंबरचा आहे, ज्याच्यात 1 to 20 असे नॅचरल नंबर आहेत. ओके, सो आपण पहिला युनिव्हर्सल सेट लिहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. लिहितो 16 17 18 19 and 20. so that is universal set here. okay, next, एक सेट दिलेला आहे, ते दिलेला आहे बघा. एक सेट काय आहे? where the x is belongs to natural number. x हा नॅचरल नंबर आहे आणि it is greater than 7 less than 50. so x ही अशी संख्या आहे जी 7 पेक्षा मोठी आहे आणि 15 पेक्षा लहान. 7 पेक्षा मोठी 8 8 9 10 11 12 13 आणि 14, कारण की 15 पेक्षा लहान घ्यायचे आहेत आपल्याला. ओके, त्यानंतर y. y सेट सांगा. y इज also natural number
अँड वाय इज अ प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. वाय हे प्राईम नंबर आहेत, 1 ते 20 पर्यंतचे प्राईम नंबर. 1 ते 20 पर्यंतचे प्राईम नंबर माहिती आहेत आपल्याला. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. ओके, ठीक. तर क्वेश्चन काय विचारलाय बघा. पहिले हे सगळं लिस्टिंग मेथडने लिहून घेतलं. क्वेश्चन विचारलाय टेक अ सेट अँड वेन डायग्रॅमने. ओके, तर ह्या एक्स आणि वाय आहेत ते आपल्याला वेन डायग्रॅमने दाखवायचे. सुरुवातीला आपण युनिव्हर्सल सेट लिहूयात. हा आहे तुमचा युनिव्हर्सल सेट, बरोबर. यू, इथे यू लिहितो मी. ठीक. त्यानंतर एक्स मध्ये कोण आहेत बघा. पहिला एक्स मध्ये 8, 9, 10, 11, 12, 13 हा एक्स असेल. ओके, आणि त्यातले बघा 11, 13, 11 आणि 13, 11 आणि 13 आहेत ते वाय मध्ये पण आहेत बघा. 11 आणि 13 याचा अर्थ एक्स आणि वाय हे असे काढावे लागतील तुम्हाला. ठीक आहे. सो हा झाला एक्स आणि हा झाला बघा, कारण की कॉमन आहेत. कॉमन आहे म्हणजे कॉमन भाग पण येणार आहे दोघांच्यात. सो 11 आणि 13 जे कॉमन आहेत ते पहिला लिहा. 11 किंवा मी दुसरा पेन यूज करतो इथं. 11 आणि 13 जे कॉमन आहेत ते सुरुवातीला लिहिले. त्यानंतर एक्स मध्ये कोण कोण राहिलं बघा. 8, 9, 10, 12, 14 बाकी सगळे लिहा. 8, 9, 10, 12, 14. ओके, त्यानंतर वाय मध्ये 11 आणि 13 सोडून कॉमन सोडून कोण राहिलं. 2, 3, 2, 3, 5, 7, 17, 19. ओके, 2, 3, 5, 7, 17, 19, 11, 13 पण त्याच्यात आहे, ह्याच्यात पण. ओके, आता या संख्या सोडून किती संख्या राहिल्या बघा. 1, 2 आहे का इथं आहे, 3 आहे, 4 नाही, 4, त्यानंतर 5 आहे, 6 आहे का नाही, 6, त्यानंतर 7 आहे, 8 आहे, 9 आहे, 10 आहे, 11 आहे, 12 आहे, 13 आहे, 14 आहे. ओके, 15 नाही, 16 नाही, 17 आहे, 18 नाही, त्यानंतर 19 आहे, 20. ठीक आहे, समजायचं. अशा प्रकारे तुम्हाला हे वेन डायग्रामने दाखवावं लागेल. ओके, तर सोपा क्वेश्चन आहे, व्यवस्थित बघून घ्या. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन. यू दिलेला आहे, पी दिलेला आहे. शो द सेट यू पी अँड पी कॉम्प्लिमेंट. पी कॉम्प्लिमेंट म्हणतो पी डॅशला बाय वेन डायग्राम. वेन डायग्रामने दाखवायचे. पहिला आपण त्याला लिस्टिंग मेथडने लिहूयात. यू ऑलरेडी दिलेलं पी आहे, फक्त आपल्याला पी कॉम्प्लिमेंट लिस्टिंग मेथडने काढावं लागेल. चल, लिस्टिंग मेथडने पी कॉम्प्लिमेंट बघा. पी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, तर पी मध्ये नसणाऱ्या संख्या, पी मध्ये नसणाऱ्या संख्या ज्या यू मध्ये आहेत अशा, म्हणजे पीच्या संख्या सोडायच्या, त्या सोडून ज्या यू मध्ये राहिलेल्या संख्या आहेत त्या संख्या घ्यायच्या. ओके, सो पी मध्ये 1, 3, 7, 10 आहे ना, ह्या संख्या सोडून 1, 3, 7, 10 सोडून राहिले किती, 2, त्यानंतर 8, 9, त्यानंतर 11 आणि 12. बघा, 1, 3, 7, 10, 1, 2, 3, 4 संख्या सोडल्या, मग झाले किती, 1, त्यानंतर 2, 3, 4, 5. बरोबर. ओके, सो 2, 8, 9, 10, 11, 12 एवढ्या संख्या लिहिल्या आपण. हा झाला पी कॉम्प्लिमेंट. आता सुरुवातीला पहिला वेन डायग्राम काढू. वेन डायग्रामला माहिती आहे, पहिला आपण यू काढतो, त्यानंतर त्याच्यामध्ये पी आहे, त्यानंतर पी कॉम्प्लिमेंट पण आपल्याला, ठीक आहे, तो पी कॉम्प्लिमेंटच येतो. हा असेल तो पी. पी मधल्या संख्या लिहून टाकू पहिला. 1, 3, 7, 10. राहिलेल्या संख्या बाहेर येणार. कुठल्या, 2, 8, 9,
11 12 आणि यालाच आपण पी कॉम्प्लिमेंट म्हणतो. ओके ठीक. हा पी सेट आहे. पी सेट हा एवढा ह्याच्यातल्या संख्या सोडून ओके त्यांना आपण पी कॉम्प्लिमेंट म्हणतो. ठीक. तर हे झालं पहिल्याचं आन्सर. सेकंड, व्हेरीफाय दॅट पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट. पी कॉम्प्लिमेंटचा परत कॉम्प्लिमेंट घ्यायचा, तो पी येतो. बघा पी कॉम्प्लिमेंट काय आहे तुमचा, हा त्याचा कॉम्प्लिमेंट घेऊयात आपण. पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट. बरं, कॉम्प्लिमेंटचा अर्थ काय असतो, आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं तसं कॉम्प्लिमेंट म्हणजे या सेटमधले एलिमेंट सोडून जे एलिमेंट असतात त्यांना आपण कॉम्प्लिमेंटमध्ये घेतो. आता कॉम्प्लिमेंट कशाचा काढायचा आहे, पी कॉम्प्लिमेंटचा. म्हणजे पी कॉम्प्लिमेंट सेट कुठं आहे, हा या संख्या सोडून आपल्याला संख्या घ्याव्या लागतील. मग 2 8 9 11 12 सोडून संख्या कुठल्या येतात, मग 1 3 बघा 2 8 9 11 12 या संख्या सोडून कुठल्या येणार आहेत, मग 1 3 7 10 1 3 7 आणि 10. पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट काय येणार आहे, 1 3 7 10 आणि 1 3 7 10 संच काय पी आहे. याचाच अर्थ देअरफॉर पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. ओके समजला. 1 3 7 10 काय बघा पी आहे. सो त्याच्या समोर लिहिलं आणि हेच आपल्याला व्हेरीफाय करायचं होतं. ओके ठीक आहे. तर असे 3 क्वेश्चन आहेत, पॉज करून व्यवस्थित लिहून घेता. ओके लेट्स सी रिमेनिंग क्वेश्चन्स. बघा पुढचे क्वेश्चन काय, चौथा क्वेश्चन. ए इज अ सेट ऑफ 1 3 2 7. तर ए हा सेट आहे, 1 3 2 7चा सेट आहे बरोबर. देन राईट एनी 3 सबसेट ऑफ ए. तर तुम्हाला ह्या ए या सेटचे कोणतेही 3 असे सबसेट लिहायचे आहेत. ओके सो लिहूयात बघा कोणतेही 3. आपण असं म्हणू शकतो बी इज इक्वल टू 1 3. then C you can write it as a 1 2, then you can write it as a 1 7. ओके या व्यतिरिक्त तुम्ही आणखी लिहू शकता 1 3 7 असं लिहू शकता. किती त्याचे सबसेट बनवू शकता. ओके ठीक. सो हे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेले, तुम्ही आणखी त्याचे सेट बनवू शकता. फिफ्थ क्वेश्चन बघा, राईट द सबसेट्स रिलेशन बिटवीन द सेट्स. खाली काही ते कंडिशन दिलेले आहेत, तुम्हाला सबसेट रिलेशन लिहायचे आहेत. ओके बघा पहिलं, पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे. पी हा पुण्यातले जे सगळे लोक आहेत ना त्यांचा एक सेट आहे. त्यानंतर एम इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन मध्य प्रदेश. एम हा असा सेट आहे जी लोक मध्य प्रदेशमधले आहेत बरोबर त्याच्यात. त्यानंतर आय इज अ सेट ऑफ रेसिडेंट्स इन इंदोर. त्यानंतर आय हा सेट आहे ज्याच्यात इंदोरमधली सगळी लोक राहतात. इंदोर हे मध्य प्रदेशमधली एक सिटी आहे. ओके त्यानंतर बी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन इंडिया. तर बी हा असा सेट आहे ज्याच्यात भारतातली सगळी लोक राहतात. मग मला सांगा पुण्यातली सगळी लोक भारतात सुद्धा राहतात, कारण की पुणे हा भारताचा एक भाग आहे बरोबर. याचाच अर्थ काय, पी हा बीचा सबसेट असेल. सो हियर मी डायरेक्ट उत्तर लिहितो बघा तुम्हाला समजून येईल. पी मधली जी लोक आहे, पी कशाचा सेट आहे, पुण्यातल्या लोकांचा बरोबर. मग पुण्यातली लोक भारताचे सुद्धा रेसिडेंट असतात ना, भारताचे नागरिक सुद्धा असतात ते. याचा अर्थ पी इज अ सबसेट ऑफ बी. ओके पण भारतातली लोक सगळी पुण्यात आहेत का, नाही, काही दुसऱ्या राज्यात दुसऱ्या सिटीजमध्ये पण आहेत. म्हणजे बी हा पीचा सबसेट नाही तर पी हा बीचा सबसेट आहे. पुढे जाऊयात आपण. त्यानंतर एच इज द रेसिडेंट इन महाराष्ट्र. सो एच हा असा सेट आहे ज्याच्यात महाराष्ट्रातले, मग पुण्यातली लोक महाराष्ट्रात सुद्धा, महाराष्ट्राचे नागरिक सुद्धा ओळखले जातात कारण की पुणे हा महाराष्ट्राचा सुद्धा भाग आहे. ओके सो हियर पी इज अ सबसेट ऑफ बी ॲज वेल ॲज पी इज सबसेट ऑफ एच. ओके पुढं त्यानंतर इकडं बघा, एम इज द सेट ऑफ रेसिडेंट्स इन मध्य प्रदेश. त्यानंतर एम हा मध्य प्रदेशमधल्या लोकांचा सेट आहे. सो इंदोर हा मध्य प्रदेशमधले लोक भारतात राहणार आहे. पहिला आपण सिटींचं बघूया. इंदोरमधले लोक मध्य प्रदेशमध्ये सुद्धा राहणार आहेत. याचा अर्थ आय इज सबसेट ऑफ एम. ओके मध्य प्रदेश. त्यानंतर बघा आता आय मधली जी लोक आहेत ती भारतात सुद्धा राहणार आहेत किंवा भारतातली सुद्धा लोक म्हणून मानलं जातं त्यांना. सो इंदोरमधली लोक, इंदोरमधल्या लोकांचा सेट आहे तो
भारतातल्या लोकांचा सुद्धा सबसेट असेल. सो आय इज सबसेट ऑफ बी. ओके. त्यानंतर आणखी काय काय दिलं याच्यात बघा. आणखी तुम्ही असं पण म्हणू शकता मध्य प्रदेशमधली जी लोक आहेत ती भारतीय सुद्धा मानली जातात ना. याचा अर्थ एम इज सबसेट ऑफ बी ऑल्सो. एम इज सबसेट ऑफ बी ॲज वेल ॲज एच. महाराष्ट्रात राहणारे लोक आहेत ती सुद्धा भारताचा सबसेट बनवू शकतात. सो एच कॅन बी अ सबसेट ऑफ बी. कळतंय, समजलं. सो अशा कंडिशन होऊ शकतात. पुण्यातली लोक भारताचा सबसेट असू शकतात. त्यानंतर पुण्यातले लोक महाराष्ट्राचा सबसेट असू शकतात. त्यानंतर इंदोरमधले लोक मध्य प्रदेशचा सबसेट असू शकतात. इंदोरमधले लोक भारताचा सबसेट असू शकतात. मध्य प्रदेश हा भारताचा सबसेट असू शकतो आणि महाराष्ट्र हा भारताचा सबसेट असू शकतो. ओके, ठीक आहे. तर असे त्याचे काही स्टेटमेंट जास्त मी लिहिलेले नाहीत, डायरेक्ट तुम्हाला सांगितले. तुम्हाला वाटलंच तर स्टेटमेंटसुद्धा तुम्ही लिहू शकता. सेकंड, विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अबाव सेट्स. सो याच्यात ह्या 5 कंडिशनपैकी कुठला सेट हा युनिव्हर्सल सेट म्हणून आपण मानू शकतो बघा. कोणता? तर भारत. ओके. सो भारत हा सगळ्यात मोठा आहे ना. ह्या सगळ्या सिटीमधली किंवा सगळ्या राज्यांमधले जे लोक आहेत ते भारतात येणारच आहेत. ओके. सो देअरफॉर हिअर सेट ऑफ residents in India, that is set B, can be considered as युनिव्हर्सल सेट. ओके, त्याला आपण युनिव्हर्सल सेट मानू शकतो. ठीक आहे. सो पॉ द क्वेश्चन. नेक्स्ट बघा 6th क्वेश्चन. विच सेट ऑफ नंबर कुड बी द युनिव्हर्सल सेट गिवन बिलो. खालपैकी पहिलं तुम्हाला नंबर्सचे सेट माहीत पाहिजेत बघा. सेट ऑफ नंबर पहिला लिहूयात आपण. सेट ऑफ नंबर्स कोणते कोणते आहेत आपला. पहिला नॅचरल 1 2 3 4 5 6 so on. त्यानंतर होल, झिरो 1 2 3 4 सो ऑन. त्यानंतर इंटिजर्स -3 -2 -1 0 1 2 सो ऑन. ओके, ठीक. राशे पहिला प्रश्न काय विचारलाय बघा त्यांनी. तर हे जे सेट आहेत हे कुठल्या नंबरच्या सेटला युनिव्हर्सल सेट किंवा कोणते नंबरचे सेट हे या सेटचे युनिव्हर्सल सेट असतील. पहिला सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5. एक आहे तुमचा 5च्या पटीतली संख्यांचा सेट आहे. बरोबर, मी काय लिहित नाही ते. 5च्या पटीतल्या संख्या नॅचरलमध्ये येऊ शकतात, इथं पण येऊ शकतात. 5 परत 10 15 येऊ शकतं, इथं पण येऊ शकतं. ओके. सो एसाठी हे तिन्ही पण युनिव्हर्सल सेट आहेत. देन सेट ऑफ मल्टिपल ऑफ 7, ह्याच्यात सुद्धा 7चं मल्टिपल 7 7 मल्टिपल. सेट ऑफ मल्टिपल ऑफ 12 याच्यात सुद्धा येऊ शकतं. ओके. सो हिअर सेट ऑफ N W and I can be a universal set for set ABC. ओके. सेट ABC साठी NWI कॅन बी अ युनिव्हर्सल सेट. हे तिन्ही युनिव्हर्सल सेट असू शकतं. कारण की ए मधल्या सगळ्या संख्या इथं एन मध्ये पण येणार आहेत, डब्ल्यू मध्ये पण येणार आहेत, आय मध्ये पण येणार. सिमिलर फॉर बी अँड सी. सेकंड, पी द सेट ऑफ इंटिजर विच आर मल्टिपल ऑफ 4. पी असा सेट आहे जो 4च्या पटीतल्या संख्यांचा सेट. सो 4 8 12. ओके. सो बघा पी साठी हे परत तेच हे तिघं पण युनिव्हर्सल सेट असणार आहेत. त्यानंतर सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर, ह्याच्यात सगळ्या संख्या येतात. बरोबर, याचा अर्थ पी आणि टी साठी पण सेम. ओके. हिअर सेट ऑफ एन डब्ल्यू अँड आय कॅन बी अ युनिव्हर्सल
सेट फॉर सेट P and T. ओके, तर अशा पद्धतीनं हे 4, 5 आणि 6 क्वेश्चन आहे. व्यवस्थित समजून घ्या आणि मग त्यानंतर लिहून घ्या. एक शेवटचा क्वेश्चन राहिला तो आपण सोडवूयात. हे पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या फक्त. Okay, see last question from this exercise, this practice set. Let all the students of class is an universal set. एका हा एक क्लास आहे, बरोबर, ठीक आहे. तर हा एक युनिव्हर्सल सेट आहे. ऑल स्टुडंट्स इन क्लास असं म्हणू आपण त्याला. ओके, त्यानंतर लेट ए बी द सेट हू सिक्युअर 50% और मोर मार्क्स. तर इथं किती विद्यार्थी असतील? स्टुडंट्स हू गेट 50% और मोर. ओके, ठीक आहे. मग त्यांनी विचारले राईट द कॉम्प्लिमेंट ऑफ ए. एचा कॉम्प्लिमेंट काय असेल? हा असेल ए कॉम्प्लिमेंट, बरोबर. याच्यात आहेत ते 50%. हा पूर्ण आहे तो किती आहे? तो सगळ्या विद्यार्थ्यांचा आहे. त्याच्यात आहे ते 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त. हा जो एवढा त्याला आपण ए सेट म्हणू. ए सेट. ओके, ह्या ए सेटमध्ये आहेत विद्यार्थी असे की ज्यांना 50 किंवा 50पेक्षा जास्त मार्क आहेत. मग राहिलेले विद्यार्थ्यांना काय असतील? राहिलेल्या विद्यार्थ्यांना 50 किंवा 50पेक्षा कमी मार्क असतील ना. ओके, सो हे जे राहिलेले असतील, सो त्याच्यात काय असतील? स्टुडंट्स हू गेट लेस दॅन 50% मार्क्स. ओके, समजलं. सो याच्यात जर 50 किंवा 50पेक्षा जास्त असणारे विद्यार्थी असतील तर राहिलेले 50पेक्षा कमीचे असतील. ओके, सो देअरफॉर ए कॉम्प्लिमेंट इज अ सेट ऑफ स्टुडंट्स हू गेट लेस दॅन 50% मार्क्स इन मॅथ्स. समजलं. तर अशा पद्धतीने हा प्रॅक्टिस सेट होता. व्यवस्थित सॉल्व करा झालेला आहे आपला. त्यानंतरचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. ओके, तुर्तास धन्यवाद.